ठाकरे नाव पुसण्यात अनेक जण अपयशी, मला घराणेशाहीचा अभिमान, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. व्यंगचित्र काढताना बाळासाहेबांची समाधी लागायची, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज उद्धव एकाच मंचावर. ठाकरे आणि शिवसेना वगळून मुंबईसह महाराष्ट्र उरेल का? उद्धव ठाकरेंचा मराठी माणसाला सवाल. महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार. हे राजकारण बघायला बाळासाहेब नाहीत, ते बरंच आहे, राज ठाकरे यांचं विधान. मी गद्दारी केली तर मला किती मिळतील? उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणानं शिसारी आली, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ निर्दोष, ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता. प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यानं न्यायालयाचा निर्णय. भुजबळ निर्दोष सुटल्यानं दमानिया भडकल्या, गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे काय? दमानिया यांचा ईडीलाच थेट सवाल. राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील, नवनाथ बन यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. होय, मी लवचिक भूमिका घेतो, कारण बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरेंनी दिलं कारण. प्रेम एकाशीच करा आणि लग्न एकाशीच करा, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरेंना सल्ला. विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं फिक्सिंग, अंबादास दानवेंनी एक्स पोस्ट करत फडणवीसांवर केली टीका. दावोस दौऱ्याच्या बदनामी मागे टूलकिट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. गटनेता पदावरून चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी फूट, वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही. विरोधी नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न, डॉक्टर सरिता म्हस्के यांचा गंभीर आरोप. चंद्रपूरच्या राजकारणात मोठी कलाटणी, ठाकरे गटाची वंचित सोबत गटनोंदणी. काँग्रेसनं प्रस्ताव नाकारल्यास ठाकरे गट भाजपाकडे जाण्याची शक्यता. अचलपूरमध्ये भाजपा एमआयएम सोबत नाहीत, अचलपूरच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा. या महिलांना झाले तरी काय? साताऱ्यात पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराची हत्या, सातारा पोलिसांकडून तिघे अटकेत. महाड राडा प्रकरणात महत्वाचे अपडेट, आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार. जळगावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार, 2 नराधम अटकेत, 1 फरार. नांदेडमध्ये हिंदती चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती. गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोह. विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीचा सोहळा, पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाचा शाही सोहळा. नाशकाच्या आकाशात सूर्यकिरण एअर शो, भारतीय वायुदलाकडून चित्तथरारक कसरत. दुसऱ्या टी20मध्ये भारताची दमदार कामगिरी, भारतानं न्यूझीलंडला नमवलं, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची तुफान फटकेबाजी.